नमस्कार. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी, मी डॉक्टर मनीषा जोशी. माझ्याकडे अनिता वैद्य ही माझ्या माहेरची आईची मैत्रीण जी आहे ती मला भेटायला आली. मी माझ्या माहेरी गेली होती तेव्हा, आणि ती म्हणाली की तिच्या मुलीला एक गंभीर आजार झालेला आहे आणि तिच्या मुलीला प्रांजली वैद्यला ती माझ्याकडे घेऊन आली. तिची अवस्था पाहिल्यानंतर तिला ताबडतोब ऑपरेशन करायची गरज होती आणि ते ऑपरेशन छत्रपती संभाजीनगरमध्ये होणं शक्य नव्हतं. त्यामुळे माझे मुंबईमधील कॉन्टॅक्ट्स वापरून लीलावती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शास्त्री जे आहेत, जे सर्जरी विभागाचे प्रमुख आहेत, त्यांच्याशी मी बोलणं केलं आणि त्यांनी लगेच विमानाने यायला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की ताबडतोब हिचं ऑपरेशन केलं गेलं पाहिजे. जी लक्षणं आहेत त्या याच्यावरून हिला हा आजार जो आहे तो गंभीर आहे आणि तिला कुठल्याही क्षणी धोका निर्माण होऊ शकतो. त्यांचं हे म्हणणं ऐकल्यानंतर तिची ताबडतोब मुंबईला जाण्याची व्यवस्था, मुंबईला डॉक्टरांची अपॉइंटमेंट, मी स्वतः डॉक्टरांसोबत तिच्या सोबत गेली. डॉक्टरांनी तिला तपासलं आणि दुसऱ्या दिवशी तिचं ऑपरेशन ठरलं. जेव्हा ऑपरेशन ठरलं तेव्हा ऑपरेशनची फीस 1,00,000 रुपये त्यांनी सांगितली. ही ऐकल्याबरोबर अनिता वैद्यताई मला बाहेर येऊन असं म्हणाली की तू डॉक्टरांना रिक्वेस्ट कर की आम्हाला आमची फीस जी आहे ती थोडीशी कमी करून मिळेल का. मी डॉक्टरांकडे गेली आणि त्यांना सांगितलं की डॉक्टर, माझ्या शब्दासाठी तुम्ही तिची फीस कमी करा. डॉक्टरांनी 1,00,000 रुपयावरून फक्त 25,000 रुपये तिची फीस घेतली आणि त्यांनी तिचं ऑपरेशन उत्कृष्टपणे पार पाडलं. आज ती मुलगी जी आहे ती अत्यंत हेल्दी आहे. तिची डिलेवरी झालेली आहे, तिचं ऑपरेशन योग्य झालेलं आहे आणि ती अतिशय सुखवस्तू कुटुंबात तिचं लग्न झालेलं आहे. आता माझं प्रांजली वैद्यला आणि अनिता वैद्य यांना असं म्हणणं आहे की तुम्हाला ही जी इमर्जन्सीमध्ये मी जी सेवा दिली आहे तेव्हा त्या सेवेची फीस, आणि तेव्हा तुमची अडचण असल्यामुळे तुम्ही दिली नाहीत, पण आज तुम्ही सुव्यवस्थित आहात. आज मला गरज आहे, माझी फीस, माझ्या हक्काची फीस जी मी तुम्हाला सेवा दिलेली आहे, तुमच्या मुलीचा जीव वाचवला आहे, ती फीस 50,000 रुपये तुम्ही मला द्यावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, याबाबत आपण मला न्याय कराल ही मला खात्री आहे.